मित्रांनो, तुम्ही बाजारातून आणत असलेलं 200 रुपयाचं पनीर किंवा स्वस्त खवा खरोखर शुद्ध आहे का? की तुम्ही नकळत शरीरात विष टोचून घेत आहात? तर सध्या महाराष्ट्रात तुकाराम मुंढे इन्फेक्टमुळे दुग्धजन्य पदार्थांचे दर गगनाला भिडलेत. तर दूध थेट 90 रुपये, खवा 400 रुपये, तर पनीर 480 रुपये किलोपर्यंत पोहोचले. तर ही मागणी नसून भेसळीत बसलेला लगाम आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व वस्त्र प्रशासनाचा म्हणजेच FDAचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यात भेसळ माफियांचे दाबे दणाणले आहेत. तर त्यानंतर राज्यभरात तपासणी मोहीम 467% वाढली आहे. फार्म टू प्लेट जसं काय. तर ग्राहकांना दुधाच्या उत्पादनापासून ते थेट ताट येईपर्यंत शुद्ध पदार्थ मिळावेत यासाठी मुंढेंनी अत्यंत कडक नियमावली लागू केली आहेत. जसे की बीडमध्ये खवा आणि पनीर अधिक पांढरेशुभ्र व चमकदार दिसण्यासाठी सॅफोलाइट सारख्या अत्यंत घातक औद्योगिक रसायनांचा वापर केला जात असल्याचं FDAच्या छाप्यात उघड झालं आहे. हे रसायनं माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. कृत्रिम दूध, दुधात शॅम्पू, डिटर्जंट, युरिया आणि पाम ऑइल वापरून बनावट दूध तयार केले जात होते. तुकाराम मुंढेंनी याला दहशतवादीसारखा घातक कृती असं म्हटलं आहे. तर मुंढेंचा पनीरबाबत सर्वात मोठा खुलासा दिला आहे. तर तुकाराम मुंढेंनी ग्राहकांचे डोळे उघडले. जसे की एक साधे गणित मांडले. 1 किलो शुद्ध पनीर बनवण्यासाठी किमान 5 ते 6 लिटर शुद्ध दूध लागते. जर दुधाचा दर 60-70 रुपये लिटर असेल तर फक्त कच्च्या मालाचा खर्च 350 रुपयेवर जातो. मग बाजारात 200 ते 250 रुपयांत मिळणारे पनीर शुद्ध कसे असू शकते? ते 100% भेसळयुक्त आणि आरोग्याला हानिकारकच असणार. तर कारवाईच्या भीतीने बनावट आणि कृत्रिम पनीर खवा बनवणे रातोरात फरार झाले आहेत. बाजारात अचानक पुरवठा कमी झाल्यामुळे आणि फक्त शुद्ध उत्पादनांची मागणी वाढल्यामुळे दर वाढले आहेत. तर शुद्ध पनीर महागल्यामुळे हॉटेल्समधील भाज्यांचे दर वाढले आहेत. तर अनेक लग्न कार्यातून पनीराचे पदार्थ काही काळांसाठी गायब झाले आहेत. तर अभिनेता श्रेयस तळपडे सारख्या मोठ्या सेलिब्रिटींनाही या भेसळीचा इतका धसका घेतला आहे की त्यांनी आपल्या घरात दुग्धजन्य पदार्थांचा वापर अत्यंत मर्यादित केला असून रात्रीचे हळदीचे दूध पिणेही बंद केले आहे. सोशल मीडियाचा ट्रेंड दिसतोय की इंटरनेटवर पनीर खाणे काही दिवसा बंद करा, पण विष खाऊ नका अशा मोहीम आणि पोस्ट प्रचंड व्हायरल होताना दिसतात. तर मित्रांनो, तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे जरी आज खिशाला फटका बसला असता तरी शुद्ध पनीर खवा महाग झाला असला तरी ते आपल्या आरोग्यासाठी चांगलेच आहे. कारण स्वस्त खाऊन हॉस्पिटलचे बिल भरण्यापेक्षा महाग पण शुद्ध खाल्लेलं कधीही योग्य. तुम्हाला तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयाबाबत काय वाटते? प्रशासनाची ही कारवाई योग्य आहे का? तुमच्या भागात दूध आणि पनीरचे काय भाव आहेत? खालील कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.